हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आमच्या इथं गुरुवारी आठवडी बाजार असतो. बऱ्याच वेळेला मी स्टेशनला जाऊन भाज्या वगैरे ज्या आहेत त्या घेऊन येत असते, पण यावेळेस जाणं काही झालं नव्हतं कारण पावसामुळे आणि खूप एवढं लांब जायला नको वाटतं. तिकडे पण खूप पावसाची घाण वगैरे भरपूर अशी झालेली असते आणि रस्त्यावर सकाळी ना खूप ट्रॉफिक वगैरे पण असते. तर मग गुरुवारच्या बाजारातून जो आहे तो भाजीपाला म्हटलं घेऊन येते, कारण जवळ पडतं ह्या दिवसाचं जरा. तर मग भाज्या वगैरे ज्या आहेत त्या घेऊन आलेली होती आणि बघा मग म्हटलं एखादा फेरफटका. स्वयंपाकाला उशीर होता थोडासा, तर स्वयंपाक करायच्या अगोदर मग बाल्कनीमध्ये आलेली होती. मस्त छान छान फुलं आलेली आहेत गुलाबाला आणि जास्वंदाला, पिवळं जास्वंदाला मस्त फुलं आले आहेत आणि लाल जास्वंद जे आहे त्याला कळ्या वगैरे आलेल्या आहेत आणि मोगऱ्याला पण आता 1-2 दिवसात म्हणजे छान असे फुलं वगैरे येतीलच. तर भाज्या वगैरे ज्या आहेत त्या रात्री सगळ्या धुवून वगैरे नितरवण्यासाठी ठेवून दिलेल्या होत्या. सकाळी उठून मग सर्वात अगोदर तेच काम होतं. सगळ्या भाज्या ज्या होत्या त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवायचा होता. मग मी फक्त डब्यांमध्ये भरून ठेवला, कारण आज मला फ्रीज जो आहे तो संपूर्ण क्लीन करून घ्यायचा होता, कारण संपूर्ण भाज्या वगैरे संपल्यानंतर फ्रीज जो आहे तो मोकळा झालेला असतो. मग क्लीन करण्यासाठी कसं जरा सोपं पडतं. तर मग म्हणून सुरुवातीला भाज्या वगैरे ज्या होत्या तो भरून वरतीच पडू दिलेल्या होत्या. म्हटलं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग आवरेल बाकीची जी कामं आहेत ती. आज सकाळची जी पूजा वगैरे होती ना तुळशीची वगैरे, ती तुम्हाला काही दाखवलेली नव्हती, कारण सकाळी जरा घाई होती. आज वेदूच्या स्कूलमध्ये ना वारी होती, म्हणजे वारीसाठी सेलिब्रेशन होतं. तर मग नऊवारी वगैरे घालून असं जायचं होतं. मग तिचा मेकअप वगैरे आणि ती तयारी वगैरे करण्यासाठी मग मला वेळ लागणार होता. तर त्यासाठी मी जे होतं ते सगळं पटापट आवरून घेतलेलं होतं माझं आणि मग तिची तयारी केलेली होती. त्यामुळे सगळं काही आज शूट वगैरे सकाळी केलेलं नव्हतं. तर मुलांच्या स्कूलमध्ये वगैरे काही फंक्शन वगैरे असलं तर त्या टायमिंगला मात्र आपली थोडी घाई गडबड जी आहे ती सकाळी होत असते. तर जसं तसं मग मी तिचा टिफिन वगैरे जो होता तो पटकन आवरून तिची तयारी जी होती ती केलेली होती. आणि अशा अधूनमधून कसं मुलांना सेलिब्रेशन वगैरे काहीतरी झालं ना असं स्कूलमध्ये, तर त्या गोष्टींबद्दल मुलांना कसं बऱ्यापैकी म्हणजे माहिती वगैरे पण मिळते आणि त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट पण येतो आणि जरा अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी त्यांना पण शिकायला भेटतं. तर असं अधूनमधून काही फंक्शन असले स्कूलमध्ये तर मुलांचा मूड जो आहे तो जरा चेंज पण होऊन जातो. सारखं सारखं अभ्यास वगैरे किंवा धार्मिक गोष्टींबाबत पण मुलांना तेवढी माहिती होते, कारण आपण वारीला वगैरे एवढ्या लहान मुलांना तर आणि शहरातल्या मुलांना तर जास्त करून त्याबद्दल इतकं जास्ती माहिती वगैरे नसते. गावाकडे तरी भरपूर लोक वारीला वगैरे जात असतात आणि शहरातले पण बऱ्यापैकी जातात, म्हणजे ज्यांना आवड आहे ते. तर त्यामुळे अधूनमधून असे जर सेलिब्रेशन स्कूलमध्ये होत राहिले तर तेवढंच मुलांना जी आहे ती माहिती वगैरे जी आहे ती मिळत असते आणि आताच्या मुलांना तर खरंच खूप गरज आहे त्या गोष्टींची. तर असो मस्त छान तिला सकाळी तयारी वगैरे करून दिलेली होती. रात्री म्हणत होती की मी साडी वगैरे नेसून नाही जात, पण परत बोलत होती असू दे मी जाते. तर त्या दोघी गेल्यानंतर मग देवपूजा वगैरे जी होती ती करून घेतलेली होती मी आणि बाकीचं घरातलं आवरून झाल्यानंतर मग आपली स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर बाकी काही नाही, शेवगाच्या शेंगांची भाजी वगैरे जी बनवायची होती मला, तर नॉर्मल शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये पाणी न घालता मी बारीक जे आहे ते करून घेतलेलं होतं. आता शेवगाच्या शेंगांची जी भाजी आहे ती बनवलेली होती आणि दुसरीकडे जे आहे ते मला दुधी भोपळ्याची भाजी बनवायची होती. तर त्यासाठी सुरुवातीला अगोदर भोपळा जो होता तो कट करून घेतला आणि कांदा घालणार आहे त्याच्यामध्ये. जास्त करून दुधी भोपळ्याची जी भाजी आहे ती आमच्या इथं सुक्की भाजी केली तरच खातात, नाही तर मग पराठे वगैरे केले तर मग आवडीने खातात. आणि मला ना दुधी कोफ्ता बनवायचा होता, कारण गावाला मी बनवलेला होता आणि मिस्टरांनी ती रेसिपी बघितलेली होती तर बोलत होते की दुधी कोफ्ता बनव जो, पण मी कंटाळाच केला. आता बघू म्हटलं जाऊ दे, नंतर कधीतरी बनवते. तर भाजीच बनवून घेतलेली होती दुधी भोपळ्याची आणि याचा ना भोपळ्याचे हलवा पण खूप छान लागतो दुधी भोपळ्याचा. एखाद्या दिवशी करेल ना त्यावेळेस दाखवेल तुम्हाला रेसिपी. बरेच जण भोपळ्याची भाजी पातळ म्हणजे शेंगदाणा, जसं मी ही शेवगाच्या शेंगांची भाजी केली ना तशीही करतात, पण आमच्या इथं कोणाला आवडत नाही तशी केलेली. आमच्याकडे गावाकडे मात्र त्या पद्धतीची भाजी जी आहे ती करतात. पण इकडे वेदू आणि सिद्धीन त्यांना ना अशी सुक्की जर केली ना तर मग खूप आवडते. मग त्यासाठी मी
अशीच करत असते मग. तर कांदा, टोमॅटो वगैरे, लसूण, जिरं, मोहरी सगळं व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडासा किचन किंग मसाला घालायचा, नाही तर मग गरम मसाला घातलेला आहे. आणि भोपळा जो होता तो आता याच्यामध्ये व्यवस्थित असा परतवून घेणार. आणि याच्यामध्ये घालण्यासाठी सुरुवातीला जी आहे ती तुरीची डाळ मी भिजत घातलेली होती 10-15 मिनटं पाण्यामध्ये. तर कारण जास्त वेळ मी याला शिजू देत नाही, फक्त 2-3च मिनटं कुकरमध्ये शिजू द्यायचं. मग डाळ जर अगोदर भिजलेली असली तर मग ती पटकन होते. त्यामुळे मग सुरुवातीला डाळ भाजी वगैरे कट करायच्या अगोदर भिजत घालून दिलेली होती. तर असं चवीनुसार मीठ वगैरे घालून आहे 5-1 मिनटं भाजी शिजवून घ्यायची. कारण कुकरमध्ये भाज्या ज्या आहेत त्या पटकन तयार होऊन जातात. तर मी काय करते, सुरुवातीला फास्ट गॅस असला ना तर कमी गॅस करून फक्त 3-4 मिनटं जर भाजी नुसती शिजवून घेतली, शिट्टी वगैरे नाही जरी घेतली तरी भाजी इतकी छान शिजते ना. आणि पूर्ण कुकर थंड झाल्यावरच मग मी कुकर जो आहे तो उघडत असते. कारण तशा वेळेस जर उघडला तर मग भाजीला तरी वगैरे जे आहे तेल ते छान सुटतं. लगोलग जर कुकर उघडला तर मात्र मग कुकरमधल्या भाजी जी आपण शिजवलेली असते ना तर तिला व्यवस्थित असं तेल जे आहे ते सुटत नाही. तर असं स्वयंपाक वगैरे सगळा रेडी झालेला होता आणि जेवण वगैरे पण करून झालेलं होतं. भांडे वगैरे किचनवरचे सगळे आवरून घेतले आणि भाज्या वगैरे ठेवायच्या होत्या. तुम्हाला सांगितलेलंच. तर फ्रीज जे आहे तो मला स्वच्छ करून घ्यायचा होता आज. तर त्यासाठी सुरुवातीला अगोदर फ्रीज होता तो खाली करून घेतला संपूर्ण. भाज्या वगैरे सगळ्या संपल्यामुळे फ्रीज जो आहे तो खालीच झालेला होता. तर जास्त काही सामान राहिलेलं नव्हतं. तर मग जेवढं होतं ते सगळं जो आहे तो फ्रीज मी खाली करून घेतला. सगळं सामान त्याच्यातलं काढून घेतलं. बाकीच्या साईडने जे आहे ते फक्त पुसून घेणार आहे. पण दरवाजाच्या साईडने जे आहे ना सगळं काढून घेणार आहे. कारण त्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळेला काही ना काही थोडंफार पडतं आणि व्यवस्थित स्वच्छ करता येत नाही ते पुसायचं म्हटलं तर. आणि धुण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 5-1 मिनटामध्ये सगळे जे आहे ते धुवून होऊन जातात. म्हटलं आता सगळं जे आहे ते काढूनच घेते आणि पटापट मग सगळं धुवून घेते. सुरुवातीला सगळं जे काढून फ्रीज खाली करून घेतला आणि काढून मग ते सगळं धुवून घेतलेलं होतं. आतले हे जे काचा आहेत त्या काही काढल्या नाही, त्या स्वच्छच होत्या, काही खराब वगैरे झालेल्या नव्हत्या. कारण दरवेळेस मी भाजीपाला वगैरे भरायचा असला ना तर फ्रीज खाली असला ना वरचेवर तरी क्लीन त्याला करूनच घेत असते. त्याच्यामुळे इतका जास्त फ्रीज मग तो खराब नाही होत. तर आपल्याला जर फ्रीज वगैरे जर पुसायचा असेल ना तर थोडंसं शॅम्पूचं पाणी वगैरे पण करून घेतलं ना त्याच्याने पुसलं तर मग छान पुसला जातो आणि फ्रीजचा वास वगैरे पण येत नाही, मग क्लीन होऊन जातो. आणि नाही तर मग कोणी कोणी सोडा वगैरे निंबू असं वापरून पण पुसतात. पण मी दरवेळेस शॅम्पूनेच जो आहे फ्रीज तो पुसून घेते. एक शॅम्पूची पुडी टाकायची पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कापड वगैरे बुडवून मस्त छान सगळा फ्रीज जो आहे तो पुसून घ्यायचा. तर 8 दिवसातून 15 दिवसातून एखाद्या वेळेस जर फ्रीज वगैरे स्वच्छ करत राहिलो तर मग त्याचा वास वगैरे येत नाही आणि क्लीन पण दिसतो, छान दिसतो आणि सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या जागेवर आणि पटापट आपल्याला भेटून जातात. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आणलं तर ठेवलं त्याच्यामध्ये, आणलं ठेवलं त्याच्यामध्ये आणि बऱ्याच वेळेला मग खूप गर्दी होऊन जाते फ्रीजमध्ये आणि गर्दी झाल्यामुळे मागे जे ठेवलेलं सामान आहे ते मागच्याच साईडला राहून जातं आणि पुढचं सामान वापरलं जाताना ते सामान कधी खराब होऊन जातं तर आपल्याला काही पत्ता पण लागत नाही. तर वेळच्या वेळी जर सगळा फ्रीज खाली करून एक 5 ते 10 मिनटं वेळ काढून जर व्यवस्थित त्याला क्लीन वगैरे जर करून घेतला तर मग छान पण राहतो. त्याच्यातल्या वस्तू ज्या आहेत त्या वाया न जाता त्यांचा म्हणजे पुरेपूर असा वापर जो आहे तो होऊन जातो. बऱ्याच वेळेला काय होतं आपलं लक्षात पण राहत नाही, कामांची गडबड म्हणा किंवा कुठलं काही म्हणा, तर बऱ्याच वेळेला वस्तू इकडे तिकडे ठेवली जाते. तर आठवड्यातून एकदा जर आपण फ्रीज संपूर्ण खाली करून पुसून पासून वगैरे घेतला व्यवस्थित तर मग वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्या व्यवस्थित भेटून जातात आणि सगळ्या वस्तूंचा वापर जो आहे तो होऊन जातो. आणि फ्रीजमध्ये पण मोकळं सुटसुटीत वाटतं जरा उघडल्यानंतर. आणि बरंचसं सामान आणून आपण त्याच्यामध्ये जर ठेवत गेलो तर फ्रीजमध्ये पण खूप सारी गर्दी वगैरे होऊन जाते आणि इकडे तिकडे सामान जे आहे ते ठेवलं जातं. तर ह्या साईडला जे आहे ना ते अशा पद्धतीने मला जे यांच्यासाठी बनवते थोडंफार कायमही चायनीजचं कधीमधी शेजवान राईस म्हणा, नूडल्स वगैरे, तर जे साहित्य लागते ना ते दरवाजाच्या साईडने ठेवते आणि सगळे मसाले पण मी फ्रीजमध्येच ठेवते, वरती नाही ठेवत. तर वरच्या साईडला सगळे मसाले वगैरे जे मला लागतात ते ठेवते आणि दूध ठेवलेलं आहे. आता भाज्या वगैरे ज्या होत्या त्या अशा पद्धतीने डब्यांमध्ये जर ठेवल्या तर त्या आपल्याला पटकन दिसतात पण आणि चांगल्या पण राहतात डब्यांमध्ये जर धुवून वगैरे ठेवल्या तर. कारण सकाळच्या टायमिंगला आपलं बऱ्याच वेळेला घाई असते टिफिनची वगैरे, तर मग नाही जरी धुतल्या भाज्या तरी पण आपलं जे आहे ते होऊन जातं मग.
तर असो फ्रीज वगैरे संपूर्ण आवरून झाल्यानंतर मग चहा तर झालाच पाहिजे, तर त्यासाठी मस्त असा चहा ठेवला आणि चहा घेत आहे आता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.